दरवर्षी महाराष्ट्रात गव्हर्नमेंट BAMS कॉलेजमध्ये बरीच कॉम्पिटिशन दिसून येते, कारण प्रायव्हेट कॉलेजपेक्षा गव्हर्नमेंट कॉलेजची फीस थोडीफार कमी असते. मागच्या वर्षी बारामतीच्या गव्हर्नमेंट BAMS कॉलेजमध्ये सुद्धा अशीच कॉम्पिटिशन दिसून आली. मागच्या वर्षी म्हणजे 2025च्या काउन्सिलिंग मध्ये जो विद्यार्थी बारामतीच्या कॉलेजला लास्ट ऍडमिटेड होता ओपन कॅटेगरीसाठी, तर त्याला 452 इतके मार्क लागले होते. आपण जर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 437 इतक्या मार्काला ओबीसीची ऍडमिशन झालेली होती. यावर्षी कट ऑफ मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो आणि सर्वात कमी कट ऑफ असणारी कॅटेगरी होती एसटी आणि या विद्यार्थ्याला मार्क होते 313. एससी साठी 395 मार्कला शेवटची ऍडमिशन झालेली दिसून येते. VJA या कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 432. NTB, NTC आणि NTD या तिन्ही कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. यामध्ये आपल्याला बराच फरक दिसून येते. EWS आणि SCBC चा जर आपण विचार केला तर EWS या कॅटेगरीसाठी 426 इतक्या मार्कावर ऍडमिशन झालेली दिसून येते आणि SCBC चा लास्ट ऍडमिटेड होता 443. तुम्हाला जर कोणत्या कॉलेजचा कट ऑफ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.